Hello, hi, good morning and welcome to my Praja's kitchen again. So आज पप्पानी आणला आहे फणस आणि तो आपल्याला कटिंग करायचंय. तर मी दाखवते तुम्हाला आधी फणस कसा आहे, काय आहे आणि तो बरका आहे की कापा आहे ते कापल्यावरच कळेल. कारण का मला असं वाटतंय की तो बरका आहे आणि पप्पा बोलतोय की तो कापा आहे. तर आपण बघूया आणि तो कापूया, तर बघूया की तो नक्की काय आहे. ठीक आहे. आपला फणस येतो आहे आणि आपला फणस आलाय आता. आणि तो आम्ही गावावरून आणलेला आहे. कुठल्या गावावरून आणलायस तू? आपण गावावरून. एक मिनिट. पहिली गोष्ट म्हणजे काय वाटतं तुला कुठला असेल हा? काफा फणस आहे. मला नाही वाटत. मला वाटतं त्यांनी रेश मारली म्हणून ते बोलतात. ते रेश मारतात, ते काय पण करतात ते लोक. पण मला असं वाटतं की हा बरका आहे. असा उचलून दाखव ना एकदा त्याला. लांब जा लांब आणि दाखव. इथे 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 इथे. हा बघा, दाखव. असा आहे तो. मोठा आहे आणि चांगला. बघूया आपण. कटिंग केल्यावरच कळेल की तो कापाय की बरकाय. सो मी तुला हे विचारते की तू कशाने कापणार आहेस याला, ते मला आधी पहिला सांग. कापणार कशाने आहेस? थांब 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 थांब. ठीक आहे. कटिंग नाही होतंय का? कापत नाही का? वाजत एवढा घमघमतोय ना, आणल्यापासून घमघमतोय तो नुसता. आणि हा काफा फणस आहे. कापवता आणि हा काफा फणस. पण मला असं वाटत होता की हा बरका होता. प्रेरणाला वाटत होता की हा बरका आहे, तरी पण मी सांगत होतो तिला हा काफा फणस आहे. त्यांनी टिक केलेली आहे, कलर लावतात ते लोक. आणि बाबा तुला कितीला पडला हा फणस आहे? मला 250 रुपये सांगितले त्यांनी. तर त्यांनी मला 200 रुपये, मी त्यांना बोललो 200 रुपयाला देणार का? तर घेऊन जावा पटापट, तुम्ही इथे थांबू नका, घेऊन जावा त्या फणसाला. आणि हा काफा फणस आहे. पूर्ण काप. चल डबल मला खाऊ दे. वेदांत कसा वाटतो फणस? भरलेला फणस आहे. नोटांची कमी कर आणि काप. थांबा जरा. तुम्ही नका कापू, दिदी तू शेफ आहे, तू कापला पाहिजे. हा बघ, मी आता सध्या व्लॉगर आहे. तसं काय नाही. पण आता मी कोण आहे? आता मी व्लॉगर आहे. आता मी व्लॉग करते. मी एका वेळेस एकच काम करते, दुसरं पण करू शकते. असं खायचं फक्त, बाकी काय नाही. मला एवढं गोड नाही आवडत. मीडियम गोड आहे म्हणून त्या लोकांनी दिला. पप्पाला फसवलं त्या लोकांनी. जाऊन दे, ते काही खाऊया आपण. काय नो ऑप्शन, आपल्याकडे ऑप्शन नाहीये दुसरा. कापतो आता आम्ही. पप्पा कापशील ना? हा होय. माईक ऑन केलाय आणि माईकचं हेच नाही दाबलंय. वाव नाहीच. माझं जरी चालू आहे ना, चालू आहे. मागच्या ब्लॉग मध्ये असंच झालेलं आणि मग ते व्हॉइस ओव्हर द्यावा लागला. फालतूगिरी केली माईकने आमच्यासोबत. मला असं वाटतं माईकला चार्जिंग नाहीये त्यांच्या, म्हणून होते नाहीये. बघूया आता. कटिंग कटिंग कटिंग. बहुत कष्ट हो रहे हैं, बहुत ही ज्यादा. आणि कसा वाटतोय? कसा कापतोय? पप्पा हे शिकलास काय तू युट्यूबचे व्हिडिओ बघून? मला असं काय वाटतंय. हा असा फणस कापायला तुला कोणी शिकवलं? ह्याच्यात आटल्या पण आपण आटल्यांची रेसिपी करूया. हा आणि मी मला दाखवेन कसं बनवतात आटल्यांची भाजी बिजी. आणि कसली ह्या गऱ्यांची नाही रेसिपी करू शकत आपण? हा वेदा काय करू शकतो? करायचं असेल तर काय पण करतो. काय का नाही, ते बरका फणस अरे बरका फणस असला असतं तर मी बनवली असती. फणसाचा साठ बीट कसं काय असतो? मला तर बरकाच आवडतो, खरंच सांगते. खायला ठीक आहे, भाजी वगैरे लावा. इकडे 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 इकडे. याची भाजी करतात. त्याची भाजी करतात. कच्च्या फणसाची भाजी करतात. कच्च्या सांगताय, पिकलेला नाही. हा पिकलेला आहे पण. मला माहिती आहे, मी सांगतोय तुला. पलटला. सगळे पलटू आहेत, सगळे म्हात्रे कंपनी पलटू आहे. कळत नाही मला.
सगळीच्या सगळी म्हात्रे कंपनी अशीच आहे. आणि हा हातला आणि हे काढायला खूप आम्ही मेहनत घेतली आहे. आम्ही नाही. म्हणजे पप्पानी. मी पण मेहनत घेते कसली व्लॉग बनवायची. पप्पा कापशील ना तू? कॅन आय हेल्प यू? पप्पा पण मला हा गोड नाही वाटत आहे का? मी हाताला तेल नाही लावलंय गाईज आणि मी असंच काढते तेल. धर बेटा खा तू मेरा भाई है. निघत नाही. गोड आहे. निघत नाही. अजून गोड पाहिजे होता. ह्याच्यात घेते. कशात काढायचं? कापते आधी. गुलाब्स वगैरे नाही का? लगेच झाला. हे जेन्झी लोक इकडे इकडे तोंड दाखवा तुमची इकडे. तू करून दाखव मला जरा. जेन्झी लोक हे ग्लोव्स पाहिजे त्यांना फणस कापायला. पप्पानी कापलेला याचा ग्लोव्स घालून फणस. अरे ते हात कसे तरी होतात मग आपलं. तेल लावायचं असतं म्हणून. तेल लावून पण नाही काय होत. होतं. काय ग? पप्पा तेल लावलंस ना तू हाताला? तेल लावलंय. हा पण तरी पण होईल बघ. ते तेवढं तर होतं. मग तेच नाही पाहिजे ना. कष्ट करण्यास खाण्यासाठी चांगलं खाण्यासाठी कष्ट घ्यावेच लागतात. कर ना मग. करते मी थांब. मला तू कापून दाखव बघू तुला कापता येतो का. ए डोंट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ द वुमन. ओके आय एम नॉट वुमन आय एम गर्ल. गाईज मी कापते. दिसतंय ना मी कापते. दोन दिवसांची जिंदगी रे. हे काढ हे काढ. मी कापू शकते. मला कापता येतं. मला माझ्या मम्मीने शिकवलंय कापायला फणस. सी कसं वाटतंय फणसाचा गरा? पण हा आहे ना पप्पा गावठी नाहीये. तुला काय वाटतं मद्राशी आहे हा? हा होय. आता ते गावावरून आले ते मद्राशी आहेत का मला माहिती नाही. मला असं वाटतं. काय पण असतील. मला असं वाटतं कारण का ह्याचा कलर एकदम एकदम डार्क आहे. असं नाही एकदम लाईट नसतं. पिवळा असतो. काय ऑरेंजिश आहे. ऑरेंजिस. वेदांत जरासं तेल टाकलं हातावर. हा वेदांत तेल टाक. माझ्या पण टाक. मग तिकडे बघा. ह्याच्यात आहे ना. तेल घे थोडस. तेल लावणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण की हे घे ना हे तेल घे ना. काय यार वेदा बॉटलचं ते आहे का बाजूला तरी पण मला बस स्टिकी नाही होणार म्हणून. वेदांत तू टोप वगैरे घे काहीतरी आणि गरे गरे हे करायला बस. जमा करायला आम्ही काढतो तू जमा करा बाबा. पप्पा खूप वर्षांनी कापा फणस भेटलाय ना पण आपल्याला. नाही तर आपण नेहमी बरकाच आणतो ना. आम्हाला बरकाच आवडतो फणस. आम्हाला कापा नाही आवडत. आम्ही फणस मम्मी होती ना तेव्हा पप्पा किती आपण फणस आणायचो ना. 2-2 3-3 हा फणस असायचं. आणि मग मम्मी कापायची फणस. पप्पा नाही कापायचा बिपायचा. पप्पा फक्त आणून द्यायचं काम करायचा. मम्मीच कापायची फणस. हे तर मी फर्स्ट टाइम करते आता. नाही तर मी खायलाच बसायची. मम्मी इथे काढायची गरे आम्ही खायचो मस्तपैकी. तू एकदा पण नाही काढलाय? म्हणजे मी बरके फणसाचे काढलेत कारण का तो बरका फणस असतो ना तो सोलायला खूप इझी असतो ऍक्च्युअली. तो असा हाताने पण फाडता येतो माहितीये का. एक कट लावला ना हाताने फाडून पण निघतो तो. प्रेरणा बरोबर सोल. हे बघ हे ठेवू नको त्याच्यातलं. काय? अरे ते गऱ्याचं आहे पप्पा. आटल्यांचं आहे ते. काढून ठेवायचं. दिसायला कसं काढतील माणसं खाणारे. असं नसेल ते आहे ना आपल्याला दिसतात ते काढायचं. काय यार किती किरकिरे ह्याची. असेल ना. आता तुम्ही कापूया फणस. अरे कुठे जाणार होती मी? मी तुला बोलणार होती की आपण मॉर्निंग वॉकला जाऊया करून. पण हे महाशय आमचे उठतात किती वाजता? मला बोलतो मी लवकरच उठतो 9:30-10 वाजता. 9:30-9:10 कुठल्या अँगलने लवकर येतात मला कळत नाही.
म्हटलं मग जाऊ दे. मग मी एडिटिंग वगैरे केली थोडंसं. काल जो डोकं फिरलेलं माझं, अरे होतच नव्हतं माहितीये का. काल ना काहीतरी माझं नेटचा इश्यू झालेला. सकाळपासून एअरटेलला तर नव्हतंच आणि मग नंतर पीसीला पण पकडत नव्हतं. असं डोकं फिरलेलं ना. मी इम्पोर्ट करून 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 वैतागले. शेवटी ते बंद केला पीसी. म्हटलं आता सकाळी लवकर उठून बघू. मग सकाळी 8 वाजता उठले आणि मग तेच करत होते. थंबनेल बनवला, मग पोस्ट केली व्हिडिओ. आणि व्हिडिओ पोस्ट केली आहे आधीची, जी मला मोमोजची ऑर्डर मिळालेली ती वाली. तू बघितली का? हा तर कधीच कुठल्याच व्हिडिओ बघत नाही ना माझ्या, कुठल्याच. बघ लाईक वगैरे आले का? प्लीज प्लीज हा, बघ प्लीज बघ बघ प्लीज. मला तर दिसतच नाही. संध्याकाळी टायमाला आपला फणस जबरदस्त जबरदस्त भेटला. फणस जबरदस्त आहे. आता तर तू स्वतःच नाव ठेवत होती असं आहे. पण गोड आहे. गोड नाही पण कापा. काय गोड नाही? अरे थोडा आहे का कमी नाही? गोड आहे. गोड आहे का नाही? गोड आहे आहे ना. मग बस. पण पण वगैरे काय नाही. कसं आहे तो माणूस बरका फणस खातो ना, अजून असा ठेवला ना उद्या त्याला कमी गोड वाटतो. अजून गोड होईल. हा उद्या कापला असता ना, तो पप्पा घरात थांबवलं नसतं. एवढा गमगमाट सुटला असता. नुसता जॅकफ्रूटचा पप्पांनी पण आणलं. हे काय बोलतात त्याला, जॅकफ्रूटचा सेंट मारला असं वाटलं असतं पूर्ण तिथूनच घरामध्ये. घेतला आपल्या इथूनच. हा दिव्यातनच घेतला. अरे आपल्या इथे गाडी लागली आहे ना. हा पप्पांनी दुकानाची ते. तिथूनच घेतला पप्पांनी. होम गॉसिप्स, घर घर की कहानियां. घर में दीदी तू नाही गेली घ्यायला? मी जायला पाहिजे होतं आणायला. मग ऍक्च्युली ते काय झालं माहितीये का, मी खूप दिवस झाले पप्पाला बोलत होती 5-6 दिवसापासून, पप्पा फणस आण आपल्याला, फणस आण. कारण का मी बघितलेली गाडी उतरलेली फणसाची. तर असं केलं ना पटापट सोलता येतो. हा तर मी पप्पाला बोलत होती की आण करून. मग पप्पा मला बोलला आणि असं. आणि मग विसरत होता. तर आज मी पप्पाला ओरडणार होती. मी पप्पाला फोन केलेला पण मी पप्पाला बोलले नाही फणसाबद्दल की फणस आण किंवा काय. माझ्या माइंड मध्ये चालू होतं की फणस आणला पाहिजे यार, पप्पानी फणस आणला पाहिजे. आणलाच नाही. काय रेसिपी वगैरे कशी करणार मी. तर पप्पानी कॉल केला मला, खाली ये. मी तेव्हाच समजले फणस आलेला आहे. मी खाली बोलवलंय आणि एवढा मोठा फणस आणलेला. सो मला त्याची गरज नसते फणस आणायला. माझ्याकडे स्विगी आहे, समजलं. मेरी खुद की, लगेच हा मेरी खुद की स्विगी आहे. तुला माहिती नाही? दाखव. ठीक आहे बाजूला. 4 शिव्या खायच्या आणि मग स्विगी. पण 4 शिव्या खाव्या लागतात. मग स्विगी मला आणून देतो सामान. असंच नाही आणून देत. हा बस जरा बाकीचं ठेवून देवा. जरा अजून करपून दे त्याला. करपून दे काय असतं? अजून तो करपून दे काय असतं बाबा? दीदी कुठून येतात हे? आपण ऍप वरून वगैरे मागवतो स्विगीवरून. हा मला 6 मिनिटात यायचा असतो. का हा तर आपण त्याला 10 शिव्या घालू तेव्हा तो 20 मिनिटात येतो. हा पण माझ्याकडे ऐक ना, माझ्याकडे उलटे. मला ऍप वरती असं काही सर्च वगैरे करण्याची गरज नाही किंवा ऑर्डर प्लेस करण्याची गरज नाही. नुसता एक कॉल करायचा आणि सांगायचं आणि मग 4 शिव्या खायच्या. मग ती आपापस्त घरी येते. 4 शिव्या खाल्ल्यावरती येते. आपण 4 शिव्या खाल्ल्याशिवाय येत नाही ना पप्पा. नाहीतर मग कधी कधी असं पण कॉन्फिडन्स होतो का की माझ्या मनात असं यारशी पप्पानी हे आणलं पाहिजे. आता त्या दिवशी ना परवाच्या दिवशी मावशीने मला कॉल केलेला. तर मावशी दीदीला बोलत होती की लिची खाल्लीस का. तर दीदी सांगत होती तिला की मी 1 किलो लिची एकटीनेच खाल्ली करून. तर मी म्हटलं, मग असंच बोलता बोलली की मी पप्पानी ह्या वर्षी आणलीच नाही लिची माझ्यासाठी.
तर मावशी बोलते ठीक आहे पाठवून देऊ का मी घेते पप्पाला सांग यायला. तर नंतर मावशी थोड्या वेळाने स्वतःच बोलते तेवढं करण्यापेक्षा तिचा पप्पा बोलेल की मी जातो इथनं घेऊन काय नको तुझी लिची. आणि मग नंतर त्याच दिवशी पप्पा घेऊन आला लिची. मी काहीच बोलली नव्हती त्याला की मी कॉल वगैरे पण केला नव्हता की मला लिची पाहिजे किंवा काय. तो पप्पा बरोबर आपोआप घेऊन आला लिची. ऐसा होता है समजा कनेक्शन. तुला माहिती आहे आपण त्या दिवशी खेकडा पकडायला गेलेलो. हा तर खेकडा भेटलेला पण तू सांगितलं आपण खोट कुठे हा काय पप्पा पण बघताय. ची रे याचा खेकडा. वा खेकडा चांगला लागतो खायला. हा तुला आवडतो. हा आणू का. हा आणू हा ठीक आहे. पण तुझं खाणार नव्हती काहीतरी कारणामुळे. आठवत नाही मला आता काय कारण होतं ते मला आठवत नाही आता. जाऊन दे मी नाही खाते मी नाही खाणार. मी ठरवलंय माझ्या मनाशी की मी नाही खाणार. मी सूप पिईन त्याच. पण मी पण तुला तेच सांगितलेलं सूप पिऊ शकतो. तर तू बोलली त्याच्या सूप मध्ये फ्लेवर येणार मग तो खायला लागणार. काका मी बोललेलो ना सूप बनवू शकतो मस्त. मी त्या दिवशी बोलवतो घेऊन येतो मग बोलते नको आता आम्ही नाही खाणार. पण का तुम्ही दोघं असं करताय. काका तुम्ही हाना बिंदास. तुम्हाला खायचं असेल ना जेव्हा हाना. बनवणार कोण आहे. का बनवणार कोण आहे. आम्हाला काय येत नाही का. मग काय तो तुम्हाला वाटण तरी वाटत येतं का. मग मला सगळं येतं समजलं का. यांना आपले पैसे वसूल कारण का घराचा डोक भरलाय आणि तो घरा अजून बाकी आहे. आणि हा हाफ फणस अजून बाकी आहे. हा एवढा आहे हा बाकी आहे आणि हाच अजून सुटला नाहीये. हाच अजून काढला नाही. तू शेफ आहे ना. हा मग एक काम मी शेफ नाहीये. ऐक आता मला सांग तू आता शेफ आहेस ना. नाहीये. शेफ आहेस का नाही. काम वगैरे काय नाही सांगणार आहे आता मी. नाही मला नाही व्हायचं शेफ. सांग ना पण तू शेफ आहेस का नाही. अरे यार सांग खरं काय बोल. चल नाही मी ब्लॉगर आहे. ब्लॉगर पण आहे पण त्याच्या आधी तू शेफ आहे का नाही. नाही शेफ आहे का. मी शेफ आहे. शेफ आहे. हा आता बोल शेफ आहे का नाही. नाही तू काहीतरी सिली क्वेश्चन करणार मला माहिती आहे. सांग ना आहे का नाही. का वेदांत असं करतोय. बोल ना शेफ. तुला काय हवंय वेदांत. मला काय नको बोलवून देऊ. सांग मला शेफ. वेदांत शांत हो बाळा शांत. अरे तू बोल तर. वेदांत बाळा शांत. वेदांत बाळा माझं ऐकत नाहीये बिलकुल काहीच. अरे तू सांग ना. वेदांत बाळाने ठरवलंय की तू बोल तर आहेस काय ठरवलंय त्याचं त्यालाच माहिती. अरे तू सांग ना आहेस का नाही शेफ. वेदांत तू काय खाल्लेलं दुपारी मला ते सांगा ते पहिला. चिकन बनवलेलं मी. तेव्हाच कोंबडी सारखे हरकत करतोय. पण तू सांग ना शेफ आहेस ना. नाही. अरे जाऊ दे मग नंतर मी तुला आता चांगली पार्टी देणार. कसली पार्टी आधी ते सांग. जाऊ दे आता काय. तुला माहितीये ना तुला माहितीये ना मला मगापासून बिर्याणी खावी वाटते. मला नको असं काय बोलूस. काय सांगू नकोस मला. बिर्याणी आमच्या इथे बनवलेली आधीच. त्यांना ऑर्डर होती ना त्यांनी. कोणाला. सुमीच्या पप्पांना. हा काय मला नॉनव्हेज खायचे. नॉनव्हेजच चिकन बिर्याणी दम. नको ना बोलू यार. मी सांगतोय त्यांनी अशी एकदम टोपामध्ये मोठ्या टोपामध्ये चिकनला मॅरिनेट करून त्याच्यावर स्मोक वगैरे दिलेलं मस्त. हा मुद्दाम करतो ह्याला ना मार खाणार आहे. थांब जरा हा मार खाणार आता. माझ्या डोक्याला मारून नको. थांब फणसच फेकून मारते ह्याला मी.
गाईज आपले फणसाचे गरे मस्त झालेत आणि मस्त निघालीत ऍक्च्युली. बघा एवढा हे मोठा गरा आहे ना. पूर्ण निघेल एकदम. पाडलं स्वतः आणि मला बोलतात खाली वाढवू नको. दीदी मग परवा काय आहे तुझा प्लॅन? काय आहे परवा? परवा वटपौर्णिमा आहे ना, मग तुझा काय प्लॅन? कसला प्लॅन? काय बनवणार आहेस काय असं? जेवायला की रेसिपी? रेसिपी वगैरे असंच काय म्हणजे तुझं काय प्लॅन बी नाही? बघ पप्पानी परत एक बरका फणस आणला ना हा. तर मी विचार करेन काहीतरी बनवायचं. ऍक्च्युली पप्पाला बोलले की कच्चा फणस घेऊन ये भेटला तर. मला काहीतरी रेसिपी बनवायची कच्च्या फणसाची. दुसरा काय प्लॅन नाही? दुसरा काय प्लॅन नाही. मी निब्बी नाहीये. कळलं? प्लॅन आहे का नाही? कळलं तुला? मी एक टाइम चिकन अंडे खाईन वटपौर्णिमेला, पण असले उपद्रव नाही करणार फालतू. म्हणजे काय नक्की? म्हणजे सगळ्यांना समजलं म्हणजे नक्की काय सांगायची गरज नाही. कळलं? सो ऐसा कुछ नहीं करना है अपन को. आणि मला फणसाची भाजी बनवून दाखवायची यार. माझी फेवरेट भाजी फणसाची, पण त्याला आहे ना थोडासा असा कच्चा पिक्का फणस पाहिजे तर मजा येते ती भाजी खायला. कच्चा का पिक्का? असा एकदम एकदम पण कच्चा नाही की ज्याला एकदम खोबऱ्यासारखा लागतो तो तसा वाला कच्चा नाही आणि एकदम पण पिक्का नाही. पिक्का पाहिजे नाही, कच्चा असायला पाहिजे. कडक पाहिजे. कडक पाहिजे पण गोड पाहिजे थोडासा. कळलं? सो मला जसा फणस पाहिजे आणि मग मी काहीतरी त्याची रेसिपी दाखवेन तुम्हाला करून. आणि जर बरका फणस आणला तर आपण बनवूया फणसाच्या घाऱ्या वगैरे मस्तपैकी. काहीच नाही खाल्लं. फणसाच्या घाऱ्या नाही खाल्ल्यास तू? म्हणजे फणसाच्या घाऱ्या करतात. म्हणजे काय? फणसाच्या पोळ्या खाल्ल्यास काय? काय फणसाच्या पोळ्या? पप्पा एक बरका फणस घेऊनच येतात, बनवूनच दाखव त्याला. फणसाच्या म्हणजे फणसानी काय काय बनवू शकतो? किती रेसिपी? अरे भरपूर रेसिपी. फणसाच्या घाऱ्या, फणसाच्या पोळ्या, फणसाच्या हाटल्यांच्या काय भाजी, परत ह्या हाटल्या ना सुट्टीमध्ये घालून एक नंबर लागतात माहितीये का? आणि हाटल्या भाजल्या पण ना, भाजून पण मस्त लागतात. मच्छीमध्ये टाकून खातो. हा. परत फणसाचं साठ. परत ऊन असलं असतं तर फणस पोळी पण बनवली असते आपण. वेदांत मी मोठी आहे. वेदांत नालाय का? मोठी कोण आहे लहान कोण मलाच कळत नाही कधी कधी की मी मोठी आहे की लहान आहे. शी बघ तू मोठी का लहान? कसे लोक आहेत रे हे, कळत नाही मला. जाऊन दे गाईज. आपला हाफ फणस झालाय पोस्टमॉर्टम हाफ फणसाचा. आणि अर्धा फणस ठेवलाय कारण का खूप झालाय हा फणस आणि हा सगळेजण आता बसून खातील. आणि पप्पा त्याच्यात काढ ना, त्याच्यामध्ये त्या ग्रीन कलरच्या आहे ह्याच्यामध्ये तो केळीचा ग्रीन कलरचा काट आहे ना तो ह्याला ना पेपर लावून ठेव. ह्याला पेपर लावून ठेवूया आपण. अजून जरा उद्या आहे ना तो उद्याला तयार होईल. अजून तयार होईल मस्त घमघमाट. आता थोडे दिवस जोपर्यंत फणस आहे 2-3 दिवस तोपर्यंत खाऊ शकतो. हा, नंतर काय सीझन गेला तर गेला. वर्षातनच एकदाच येतो. पौर्णिमा गेली की फणस बंद. पण असतात 1-2 दिवस असतात फणस. ते उरलेले सुरलेले असतात ना. मग स्वस्त मध्ये देतात ते लोक ना. हा 50 रुपयावाला पण आहे. ठीक आहे. खाली पडलेले आहेत ते नको आपल्याला.
आपला चांगला आहे. तो माणूस बोलला मला, हो हा घेऊन जाऊ तुम्ही फणस. गेलो, बरका आहे ना, नाही कापा आहे ना, बोलता कापा आहे तुम्ही, हे असं आम्ही कलर मारून ठेवतो. कुठे कलर मारलेला? इथे कलर आहे ते ना. कलर मारले हो ना, इथे कलर त्याच्यामध्ये. इथे असेल बघ मध्ये. ऍक्च्युली ते ओळख पटवण्यासाठी, दिसलं? ती हाटलीची बी आहे. ओळख पटवण्यासाठी करतात. आत्याला थोडेसे घेऊन जा घरी पप्पा का. हा तेच नेम ना. लागलं तर आपल्याला घेऊन ये परत. अजून हाटल्या संपल्या का? दीदी करेल साफ, दीदी शेफ आहे. 2 मिनिटांमध्ये साफ करेल. दे ना थांबा इथे. गाईज, दिली ना? आता नाही ना मी ठेवली तिकडे. माझं जे खरं रूप आहे ना ते मी नाही दाखवू आणि शकत हे- ना आता. त्याला नंतर दाखवते मी. ह्या आटेल्या आहेत, हे हाटले आहेत. ह्या थोड्याशा सुकल्या ना की आम्ही त्याची भाजी करणार. जवळा घालून भाजी करू मस्तपैकी. आता काय बनवणार आहेस? आता तुला बोललो हाताळी. मला भूक लागली, मी काय खाल्लं नाही सकाळपासून. आपण काहीतरी खायला जाऊया आधी पहिला. आता हा, आता नाही मग कधी कुठे जायचं आपण? कुठेतरी जाऊया. नाही कुठेतरी नाही, परफेक्ट सांग मला. परफेक्ट नाही, परफेक्ट काय नसतं गाईस. 7च्या आधी आपण आलो पाहिजे. हे बघा गाईस, झालाय क्लीन. हा मी केलाय आणि ह्याच्यातला अजून एक असा होता तो मी केलाय. ठीक आहे, म्हणजे तुम्ही असं बोलू नका की प्रेरणा काहीच काम करत नाही. असं करते. ते तर नाही, पण बोलायचं नाही, बोलायला नाही पाहिजे. नंतर दाखवते. आता नाही, नंतर ब्लॉग संपू दे माझा, मग ह्याला चांगला दाखवते मी. ठीक आहे, तर आता आमचं झालंय बनवून मस्तपैकी, आणि गरे पण झालेत, आणि हा हाफ फणस अजून उरलाय, आणि हे गरे बघा, ते पण दाखव. हे बघा एवढे गरे आहेत, एवढे गरे निघालेत. अजून बाकी आहेत. अजून अर्धा बाकी आहे. ठीक आहे, म्हणजे खूप आणि मोठे गरे आहेत. साईज पण बघा खूप मोठी आहे ह्याची. दाखव एखादा. साईज बघा किती मोठी आहे गऱ्याची. सो मस्त फणस मिळाला. आणि हा जो हाफ उरलाय ना, त्याला आपण असा पेपर लावूया आणि ठेवून देऊया. ठीक आहे, आणि आपले गरे एन्जॉय करूया. कसे लागतायत, काय आहेत. आणि आमची आई बाहेर बसलेली आहे, ती वाट बघत आहे. काका हिने बघा काय फेकला. गरे कधी देतात? ह्याच्यात ठेव, सोलून ठेव, असं नको. चुकून झालं काय, चुकून झालं. हे बघ, सोलून ठेव. सोलून ठेवायचा So का guys, करायचा? आता घेत तिथे चल. गाईज, झालाय आपला फणस कटिंग, आणि व्हिडिओ पण संपला. आता तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ, हा व्लॉग, ते नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, बाय.